नमस्कार. मी सौ सुरभी समीर भाटकर. आजच्या आमचा पिकनिकचा दिवस आहे 17वा ना समीर होतो काउंटिंग शेवटचा मी वाराणसी लिहिलं आहे. डे कदाचित पुढे मागे होऊ शकतो आणि दिनांक आहे 2 जून 2026. तर आज आमचं वाराणसीचं दर्शन घ्यायचं होतं म्हणून समीरनी मुंबईवरून ते सुगम दर्शन म्हणून एक ऑनलाईन तिकीट मिळते. त्याच्यामध्ये आमचे 5 जणांचे काढून ठेवले. त्यातली एका मोबाईलवरती 5 जणांचे तिकीट्स होऊ शकतात. तर गजानन म्हणाले की मी नाही येणार आहे म्हणून मग त्यामुळे आम्ही 5 जणांचं आमचे काढले तिकीट. गजानन देवळापर्यंत आलेले. बाहेर थांबून मग आमचे बॅग्स म्हणजे समीरचीच बॅग्स आणि मोबाईल सगळे ठेवले. कारण इथेही अयोध्येसारखं तुम्ही बॅग्स वगैरे पूर्ण चेक करून न्यायचे किंवा मोबाईल तुमच्या लॉकरमध्ये जमा करून द्यायचं. त्यापेक्षा मोबाईल आम्ही बाहेरच ठेवून दिले गजाननकडे, कारण परत त्या लॉकर रूमला वगैरे गर्दी असणार. त्याच्यानंतर आम्ही सकाळी 7:15ला हॉटेल सोडलं. ई रिक्षा बोलवलेलं. ई रिक्षाने आम्ही गेलो. तिथून परत थोडंसं चालत जावं लागतं, कारण अगदी मंदिरापर्यंत कुठल्याच प्रकारच्या रिक्षा जात नाहीत. आणि इकडे वाराणसीमध्ये त्यांचे एक प्रत्येकाचे सीमा आहेत ई रिक्षावाल्यांचे. ह्या ई रिक्षा पलीकडे जाणार नाहीत, पलीकडच्या इथे येणार नाहीत. त्यामुळे जर तुम्हाला अगदीच कुठे लांब जायचं असेल तर 2 रिक्षा बदलवून जाण्याचा पर्याय नाही आहे. मग आताही आम्हाला त्यांनी जिथे सोडलं तिथून एक 5 मिनटावरतीच मंदिर होतं. मंदिरामध्ये आतमध्ये ते आमचं आधार कार्ड आणि आमचं जे तिकीट होतं सुगमच्या दर्शनचं ते त्यांना दाखवलं. मग आतमध्ये गेलो. सुगम दर्शननी एकच आहे की तुम्हाला जी रेग्युलर लाईन आहे भरपूर मोठी, ज्याला 5-6 तास लागतात, त्याच्यात नाही उभं राहायला. तुम्हाला थोडंसं आतमध्ये जाऊन लाईन लावायला लागेल. लाईन तिथेही लावायचीच आहे, फक्त थोडंसं कमी अंतर असणार आहे. VIP वगैरेसुद्धा होतं, पण आम्हाला तेवढं नको होतं म्हणून आम्ही सुगम दर्शन लाईन काढलेली. आणि VIP ची तिकीट खूप जास्त होती, 5,000 वगैरे होती वाटतं, 15,000 काहीतरी असं. आणि VIP ची तिकीट मला आठवत नाही किती आहे, पण आहे, जास्त आहे. मग आम्ही सुगम दर्शनची काढलेली. 300 रुपये पर हेड आहे. त्याच्यामध्ये सुद्धा आतमध्ये जाऊन आम्हाला 1-1.5 तासासाठी लाईन लावावीच लागली. पण मध्ये येऊन ते विचारतात तुम्हाला जायचं आहे का, पुढे दर्शन घ्यायचं आहे का वगैरे असं तसं. आम्ही नाही म्हटलो, कारण माहीत नाही ते कुठून दर्शन देतात, कसं देतात आणि कुठेही कितीही जा. तिथे पुढे जाऊन ते 2 सेकंदाच्या वर तुम्हाला उभं राहून देणारच नाही. VIP मधून जा, नाही तर नॉर्मल लाईनमधून जा, नाही तर सुगम दर्शन लाईनमधून जा तुम्ही. तर त्यामुळे आम्ही जे होतं ते आमच्या पद्धतीने केलं दर्शन. आणि पुढे जाऊन तर असं 1-2 सेकंद फार तर फक्त तुम्हाला उभं राहायला मिळतं. आणि बाकी असे ते बुवा वगैरेमध्ये खूप येत असतात, पण आम्ही सगळं ते अवॉइड केलं. आणि त्याच्यानंतर 1-1.5 तास लाईनमध्ये, 1-1.25 तास लाईनमध्ये राहिल्यावर आमचं दर्शन झालं. त्याच्यानंतर बाहेर आलो, पण मोबाईल नसल्यामुळे आतमधले काही फोटो काढता आले नाही. तरी आम्ही मोबाईल आणण्यासाठी गार्गीला आणि साक्षीला पाठवलेलं गजाननकडे ट्राय करायला, पण जिथून आम्ही एंट्री केली तिथून एक्झिस्ट नाही आहे, त्यामुळे आम्हाला काही ते मोबाईल आणता आले नाही. त्याच्यानंतर आम्ही तिकडे प्रसाद घेतला आणि एक डिजिटल दर्शन म्हणून त्यांचं आहे 360 डिग्री असं. ते त्यांनी आत्ता कधी चालू केलं विचार नाही, पण त्याच्यामध्ये तुम्हाला पूर्ण वाराणसीचं जे देऊळ आहे त्याच्या आजूबाजूचा परिसर, त्याच्या सकाळ संध्याकाळ दुपारच्या ज्या काही आरती भोग वगैरे आहे त्याचं सगळं दर्शन बघायला भेटतं. कारण जे मंदिराच्या दरवाज्यासमोर उभं राहून मिळतं तुम्ही ते 2 सेकंद पण नाही, पण ह्याच्यामध्ये पूर्ण मंदिराची जी आतमधली गाभाऱ्यातली पूजा कशी करतात, सजावट कशी करतात, सगळं त्याच्यामध्ये दर्शन केलेलं आहे. सुरुवातीला थोडीशी माहिती दिलेली आहे, त्यामुळे ते सुद्धा आम्ही केलं. मग तिथून बाहेर आलो. पहिलं एक तिकडचं लोकल चाटवाला आहे, तिथे ह्या लोकांनी सगळ्यांनी नाश्ता केला, बनारस चाट म्हणून. माझा उपवास होता काल, त्यामुळे मी खाल्लं नाही. बोलू ना, त्यामुळे मग ह्या लोकांनी सगळं तिथे खाल्लं. आणि निघताना मग आम्ही माझ्यासाठी पार्सल घेतलं, कारण मला टेस्ट करायचं होतं. तर ते दुकानवाले म्हणाले की ते राहील 2 दिवस, ती कचोडी वगैरे असते ती आरामात राहते 2 दिवस. म्हणून आम्ही ते पार्सल घेतलं. आम्ही विचार केला रात्री आरामात 12 जागे असल्यावर खाऊ, पण आम्ही सगळे ॲज युज्युअल रात्रीसुद्धा झोपून गेलो. मग आम्ही दर्शन घेतलं, नाश्ता वगैरे केला. मग आम्हाला हॉटेलवरती येईपर्यंत वाजले 10:30, पावणे 11 वाजले. त्याच्यानंतर सगळ्यांनी आराम केला. नंतर 4-4:15ला परत गंगा घाटला जायचं होतं, गंगा आरती बघायला आणि घाट बघायला सगळे. ते हॉटेलवाल्याच्या एका रिसेप्शनवरती एक मुलगा आहे, त्याच्याकडून त्यांनी आम्हाला म्हणजे बोटचं बुकिंग करून दिलेलं. साधारण 4,200 केलेलं, म्हणजे आम्ही प्रायव्हेट बोट बुक केलेली. आम्ही 6 जण, गजानन, मी, आई, गार्गी, साक्षी आणि समीर. पण आईंना नंतर थोडं बरं वाटत नव्हतं म्हणून आई आल्या नाही, मग आम्ही 5 जण गेलो. ॲक्च्युली नॉर्मल बोटीसुद्धा तिथे आहे, ज्याच्यातून तुम्ही ग्रुपनी किंवा दुसऱ्या ग्रुपसोबत जाऊ शकता. पण आम्हालाच थोडंसं हवं होतं सेपरेट बोट, कारण मला बोटीची भीती वाटते आणि मला गर्दीमध्ये बोटीत नव्हतं बसायचं, म्हणून आम्ही सेपरेट बोट घेतलेली. आणि मग त्यांनी सगळे ते घाट फिरवले. हवा सुटली. आम्ही जेव्हा घाटावर गेलो तेव्हा खूप हवा सुटली, त्यामुळे मग त्यांनी ते हवेमुळे बोट उशिरा सोडली. कारण आत्ता मागे काही ठिकाणी काही इन्सिडेंट्स झाले, त्यामुळे त्यांनी सांगितलं की आता इथे खूप स्ट्रिक्ट झालं आहे, एका बोटीमध्ये एक तर जास्त ओव्हरलोड घेत नाहीत.
म्हणजे जेवढी कॅपॅसिटी त्याच्या डबल ॲक्च्युली ते घेत होते आधी, पण आता जेवढी कॅपॅसिटी आहे बोटीची तेवढेच घेतात. त्यामुळे सगळेजण थांबलेले. जेव्हा हवा कमी झाली तेव्हा मग आमची पण बोट त्यांनी सोडली. आणि जेव्हा आमची बोट सोडली तेव्हा त्या दुसऱ्या साईडनी खूप साऱ्या बोटी आल्या. पण आम्ही त्याला विचारलं तर तो म्हणाला की त्या बोटी ऑलरेडीच पलीकडच्या साईड दुसऱ्या साईडला गेलेल्या होत्या, पण ते हवा होती म्हणून तिथल्या पोलिसांनी बहुतेक त्या थांबवल्या होत्या. हवा आता थांबल्यावरती त्या सगळ्या होड्या आता इथे आल्या. त्याच्यानंतर आम्ही सगळे घाट बघितले. त्याच्यामध्ये खूप घाट होते. जानकी घाट, गणेश घाट, राजघाट असे भरपूर घाट होते. भोसले घाट भरपूर म्हणजे भरपूर होते. खूप घाट होते. आणि मग त्यांनी आम्हाला पुढे नेलं तिथे एका शेवटच्या घाटाजवळ. तिथून त्यांनी आम्हाला सांगितलं इथून उतरून जा, पुढे तुम्हाला आरती वगैरे बघायला मिळेल. पण आम्हाला कोणाला उतरायचं नव्हतं. आम्ही म्हटलं की नाही, आम्हाला जेव्हा त्यांनी होडी बुक केली तेव्हा सांगितलं की तुम्हाला होडीतूनच सगळी आरती वगैरे दिसणार. तर मग आम्हाला तसंच दर्शन नाही, आम्ही काही ते एवढं घाटावरून पुन्हा चालत नाही जाणार. ऑलरेडी आम्ही खूप दिवस चालतच सगळं करत होतो. मग तो म्हणाला ठीक आहे. मग त्यांनी परत मग होडी दुसऱ्या घाटावरती नेली. तिथून त्यांनी घाटाला ऑलरेडी खूप होड्या लागलेल्या होत्या. आमची होडी ही ॲडजस्ट केली. आणि मग नंतर अजून आमच्या होडीनंतर सुद्धा खूप होड्या आल्या. आणि मग त्यांनी ती 6:30चा टायमिंग आहे गंगा आरतीचं असं बोलतात, पण नाही, ती 7ला सुरू होते. 6:30 वाजल्यापासून त्यांची प्रिपरेशन होते. 6:45 वाजल्यापासून थोडीशी सुरुवात होते. पण प्रॉपर जी गंगा आरती आहे ती तुम्हाला 6:45च्या नंतर म्हणजे 7च्या दरम्यानच बघायला मिळणार. ती 7:15 7:20पर्यंत असते. पण ती गंगा आरती पूर्ण एंडपर्यंत कोण तिथे आम्ही थांबत नाही, म्हणजे आम्ही म्हणजे ती लोकं, कारण निघताना होड्यांची खूप घाई असते म्हणून ते लोक गंगा आरतीचं मेन त्यांचं ते दिव्याची आरती झाली का सगळेजण निघायला चालू करतात, कारण होड्या सगळ्यांना तिथून काढायची असते. कारण मग एकदाच भरपूर होड्या असतात तिथे, 15-20 तरी होड्या होत्या तेव्हा. त्याच्यानंतर मग त्यांनी आम्हाला एक नमो घाट म्हणून आहे, जो आम्ही जिथून होडी पकडली त्याच्या पुढच्या साईडला आहे. एक वरती ट्रॅक जातो, त्याच्यावरती रेल्वे आहे. रेल्वेच्या वरती एक ब्रिज आहे, ब्रिजच्या वरती ट्रॅक आहे, ट्रॅकवरती रेल्वे आहे. आणि रेल्वेच्या वरती अजून एक ब्रिज आहे ज्याच्यावरती गाड्या जातात तिकडच्या. मला त्या घाटाचं नाव आठवत नाही, त्या ब्रिजचं नाव आठवत नाही असं, पण तो असा एक ब्रिज आहे. आणि त्याच्या पलीकडेच खालून नमो घाट आहे. मग आम्ही तिथे गेलो, नमो घाटाला परत फोटो वगैरे काढले. आणि मग होडी परत तिथून आम्हाला पिक केलं, तिथे ड्रॉप केलं. आणि मग आम्ही घाटाच्या इथे वरती आलो. वरती आल्यावरती जरा फक्त रिक्षाच्यासाठी थोडासा वेळ गेला. रिक्षा भेटत नाही, कारण यांच्या इथे असं आहे की तुम्हाला जिथे सोडणार तिथे तुम्हाला रिक्षा प्रॉपर नाही मिळणार. थोडं पुढे चालत आहे कुठे, मग तुम्हाला रिक्षा भेटणार. आणि कॉस्टसुद्धा कधी खूप जास्त सांगतात. अगदी एखादा रिक्षावाला जेन्युइन असेल तर तो तुमचे कमी पैसे किंवा बरोबर पैसे घेईल, नाहीतर हे लोक मग अगदी खूपच कधी सांगतात. पण मग आम्हाला आधी एकच रिक्षा भेटलेली. मग नंतर थोडं पुढे मी आणि समीर चालत आल्यावरती आम्हाला दुसरी रिक्षा भेटली. त्यामुळे गार्गी, गजानन आणि साक्षी एका रिक्षात गेले, ऑटोमध्ये गेले. आणि मी आणि समीर ई रिक्षामध्ये गेलो. आणि मग नंतर गार्गीला वाटेत मॅग्नेट घ्यायची होती, फ्रीज मॅग्नेट, पण ते काही भेटली नाही आम्हाला. मग आम्ही डायरेक्ट हॉटेलला गेलो. तिथे पण आजूबाजूला शोधलं, तिथेही नाही भेटले. मग थोडं फ्रेश झालो आणि लगेच जेवायला आलो. आणि मग कालचा दिवस आमचा अशा प्रकारे संपून गेला. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.